मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्या आहेत आणि हे बिबट्या सध्या नरभक्षक झालेलं पाहायला मिळते आणि त्याचमुळे शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे 15 दिवसामध्ये 3 जणांचा बळी बिबट्याने घेतला आणि यानंतर येथील जे ग्रामस्थ आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळत होते। एकंदरीत ग्रामस्थ आक्रमक झाल्यानंतर रास्तारोको आंदोलन करण्यात आलं आणि त्यानंतर वनमंत्री आहेत गणेश नाईक त्यांना सुद्धा या ठिकाणी बोलवण्यासाठी ग्रामस्थ आग्रही धरले होते। मात्र बिबट्याचे वाढते हल्ले पाहता या ठिकाणी वनमंत्री गणेश नाईक आहेत त्यांनी मुंबईमध्ये बैठक आज आयोजित केली होती। खरं तर आज बैठक आयोजित केली होती। या ठिकाणी बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की जे बिबटे जुन्नर वन परिक्षेत्रामधले आहेत त्या बिबट्यांना गुजरातमधील वनतारा जंगल असेल वनतारा नसेल किंवा मग इतर राज्यातील जंगल असेल त्या ठिकाणी सोडण्यात येणार आहे। कसं वाटतं निर्णयाकडे? निर्णय चांगला आहे, पण जे पिंजऱ्यामध्ये जे बिबटे जात नाही मग त्यांचं काय करणार आहे तुम्ही? जे जातील ते जातील वनताराला, पण जे जातीच नाही पिंजऱ्यामध्ये त्यांचं काय करणार? जेव्हा ते सगळे बिबटे मुळासकट जातील वनताराला तेव्हा नागरिक समाधानी राहणार आहे। नक्कीच पिंजऱ्यामध्ये बिबटे जातील तेव्हा नागरिक समाधानी राहील। खरं तर इकडे आज बिबट्या सुद्धा एक पकडला जेरबंद आला आहे। आज मंत्री महोदय म्हणाले की हाच बिबट्या नरभक्षक आहे, याला सुद्धा त्या वनतारामध्ये सोडण्यात येईल। नाही हे चुकीचं आहे, असं नाही ना। तुम्ही जो बिबट्या पकडलाय ना तो आमच्या समोर तर त्याने गोळ्या घालावा, ते नेऊन नाही काय होणार? तर एक गेलं तर अख्खे 2000 बिबटे येते, तुम्ही एक एक असं पकडणार, प्रत्येक एक एक बळी जाणार ना, असं नाही ना। तुम्ही त्याला ना आमच्या समोर गोळ्या घालावा, नाही तर आम्हाला त्याने परमिशन द्यावी की तुम्ही त्यांना गोळ्या घालून मारून टाका। नक्कीच परमिशन द्यावं। ज्या पद्धतीने पाहिलं की जुन्नर असेल खेड असेल आणि शिरूर असेल ह्या प्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बिबट्या आहेत। खरं तर बिबट्यांचा वावर वाढतोय, हल्ले वाढतात आहे। ऊस शेतीमध्ये बिबट्या लपून बसतोय, अनेक हल्ले वाढलेत। आता वनतारामध्ये बिबट्यांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। काय एकंदरीत भूमिका असणार आहे? ते वनताऱ्यामध्ये नेऊन पण काही फायदा नाही त्या बिबट्यांचा। ते वनताऱ्यामध्ये किती नेणार नेऊन इथं 2000 आहेत, तुम्ही जर आज 10-15 नेणार आहे, बाकीच्या बिबट्यांचं काय करायचं? ज्यावेळेस हल्ला होईल त्यावेळेस तुम्ही येणार 10 बिबटे पकडणार, पण त्यांचं आज प्रमाण किती वाढत चालले। कमीत कमी समजा त्या 2000 मधून समजा 500 मादी असेल, त्या 500 मादी जर वेल्या त्यांना 4 पिल्लं होतात, पण त्यांचं प्रमाण किती वाढले? म्हणजे तुम्ही आता पुढल्या वर्षी आले तर त्याचं हे प्रमाण कमीत कमी आता 2 असेल तर ते 3000 जाईल। मग या परत 3000 गेले होते, 10 पकडून 20 पकडून त्याचा फायदाच नाही ना आता आम्हाला काही त्याचा। बिबट्याचं प्रमाण वाढतंय, मात्र या ठिकाणी बिबट्याला जर जेरबंद केलं तर त्याचा नष्ट म्हणजे नाहीसं केलं जाईल असं कुठेतरी मंत्री महोदयांचं म्हणणं आहे। मात्र एकंदरीत कशा प्रकारे त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? नाही ते म्हणतात की आम्ही त्यांना गोळ्या घालू, ही गोळ्या नाही, त्यांना आमच्या समोर गोळ्या घातल्या पाहिजे। तिकडं नेलं पुन्हा सोडून दिलं त्याचा उपयोगच नाही आम्हाला काही त्याचा, पण त्यांना आमच्या समोर गोळ्या घातल्या पाहिजे पकडल्यानंतर, ही आमची सगळी नागरिकांची अपेक्षा आहे। नाही, मात्र जर नरभक्षक बिबट्या असेल तरच त्याला गोळ्या घातल्या जातील असं सुद्धा त्या ठिकाणी कायद्यामध्ये तरतूद केली आहे। पण नरभक्षक आहे, पण ते बाकीचे आहेत ते उद्या नरभक्षकच होणार आहेत ना। त्यांना जर खाद्य कमी पडलं तर लोक म्हणजे माणसावरती हल्ला करणारच ते बिबटे। मग पुन्हा एक बळी गेल्यानंतर पुन्हा त्या नरभक्षक सापडायचा आणि मग परत हे करायचं का? पण तो पुन्हा सापडायचा, त्याच्या बदली परत 10 सापडायचे, पण जो नरभक्षक जो आहे तो सापडलाच नाही तर ते काय करणार त्याचं? तोपर्यंत मग नागरिकांनी वाट बघायची का हाच नरभक्षक आहे का? हा शोधायचा कसं मग त्यावेळेस? एकेकडे आपण ज्या पद्धतीने पाहिलं की मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले होतात आहे, बिबट्यांची संख्या सुद्धा वाढते। आता हा बिबट्या खरं तर वनतारामध्ये सोडण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलं। नाही, हा वनतारामध्ये नाही, हा बिबट्या आम्ही इथून जाऊनच देणार नाही। याला इथंच गोळ्या घातल्या पाहिजे सर्व नागरिकांसमोर, आज सगळ्यांची इच्छा आहे आमची। याला नेऊन काहीच फायदा नाही, तुम्ही आज एक नेणार लोकांना शांत कारण याचा उपयोग नाही। सगळे बिबटे पकडले पाहिजे इथले, आणि तो ऑलरेडी आतंकवादी, तो बिबट्या कधी पण हल्ला करतो म्हणजे तो आतंकवादी आहे। आज कधी पण हल्ला करतो म्हणजे तो आतंकवादी असल्यासारखंच येतो। आतंकवाद्यासाठी काही केलं पाहिजे, सरकारने ठरवलं पाहिजे। आतंकवाद्याला जी शिक्षा देतो ती शिक्षा दिली पाहिजे या वाघांना पण आता सध्या। नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर हा जो बिबट्या आहे हा कुठेतरी आतंकवादी आहे आणि आतंकवाद्यांना काय शिक्षा द्यावी हे सरकारने ठरवावं अशीच भूमिका या ठिकाणी ग्रामस्थांनी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। विशाल रायपुरे, मी सुनील टीव्ही 9 मराठी, शिरूर, पुणे।